बाबूराव 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 बाबूराव. अरुणा केळेसकर बाई बोलताय का? हा नमस्ते बाई, मी एक चित्रकार बोलतोय, सॉरी पत्रकार बोलतोय इकडून. हा एक मुलाखती संदर्भात थोडासा शॉर्ट असं दीर्घ इंटरव्ह्यू हवा होता. शॉर्ट पण म्हणताय आणि दीर्घ पण म्हणताय, नक्की तुम्हाला काय हवंय? तुम्ही लेखिका आहे ना? लेखिका नाही हो, एक पुस्तक फक्त माझ्या नावात छापले, माझं काय. पण मला आनंद मिळाला. खरं तर मला बँकेत नोकरी करायची. काय सांगताय? हो, म्हणजे माझे सासरे खूप मोठ्या पोस्टवर होते, त्यामुळे मला वाटलं वशिल्यानी त्यांनी मला नाही वशिल्यानी नाही, त्यावेळेला मिळत होती, पण सासऱ्यांनी सांगितलं जॉब चांगला आहे. मुख्य म्हणजे चांगले संस्कार होतात. सासऱ्यांवर नाही हो, ह्या पेशाने मी घडत गेले. खरं म्हणजे मी खूप फरक पडला माझ्यामध्ये. कुठं पडला तुम्ही? माझ्या व्यक्तिमत्वामध्ये फरक पडला. अच्छा, लेखणी नावाचं आपलं सुप्रसिद्ध एक हे आहे. बरं, मग आपल्याला काय हवंय त्याच्यासाठी? अजून काही देईन ना, तुम्ही मला विषय द्या. विषय आता काय द्यावा बरं? सासऱ्यांचा शिक्षिकेच्या नोकरीसाठी आग्रह असं घेऊया. हो अगदी नक्की. त्यांचं म्हणणं सणावाराला शिक्षकांना सुट्ट्या असतात. म्हणजे सासरे जरा लवाडच होते म्हणाला. लवाड कसं म्हणता येईल? नाही म्हणता येणार नाही, बरोबर आहे, तसं म्हणता येत नाही, पण मनात असं. माझं पुस्तक मी त्यांनाच दिलेलं आहे बरं का. म्हणजे बाकी कुणाला नाही का दिलं वाचायला पुस्तक? त्यांना अर्पण केलं मी ते पुस्तक. बरोबर. एक लेखिका म्हणून तुम्हाला निबंध लिहिले म्हणजे लेखिका होईल का? मग काय म्हणूया, मग तुम्हाला काही क्रिकेटर किंवा बॉक्सर म्हणून चालणार नाही नाही खरंच आहे. पण कसं की खूप छोटासा अल्पसा प्रयत्न आहे आपला. आहे असे ना काय, आपल्याला 1.5-2 मिनिटाचाच लागतो कॉल. तुम्ही मला विषय द्या. कापसाच्या बोंडावरील मुंगीचा प्रादुर्भाव असं काही. अरे बापरे, अहो ते शेतकऱ्यांना द्यायचे विषय झाले. नाही तुम्ही म्हटलात ना कुठलाही विषय चालेल म्हणून म्हटलं. नाही, ललित 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 ललित. मग ते तुम्ही शक्ती कपूरवर काहीतरी लिहू शकाल. शक्ती कपूर. हा आओ ललिता असं ते म्हणत असतो ना. हो, म्हणून तुम्ही ललित वरून ललिता. शक्ती कपूर खूप चांगला अभिनेता आहे तो. तुम्हाला आवडायचे का शक्ती कपूर? शक्ती कपूर कुणाला आवडत होता? आम्हाला आवडणारा काय होता तो राजेश खन्नाचा. सुपरस्टारच नाव घेतलं, राजेश खन्ना. बरोबर. म्हणजे त्यांची पत्नी म्हणजे डिंपल कापडिया. हो हो, ती आमच्या काळातली. हा, ते काय फार काही अंतर नव्हतं त्या दोघांच्या. हो खूपच होतं अंतर. म्हणजे तुम्हाला सांगतो तिने. आपण लेखनाबद्दल काहीतरी बोलतो, मग काय ते नटांचं काय नाही. बरोबर. बाबूराव बाबूराव बाबूराव. अगं बाई, तुम्हाला कोणी दिला माझा नंबर? अहो शिरीष कळसकर कोण औंधचे. हे माझे मिस्टर आहेत ते. हा बरी. हो. अगं बाई, काय म्हणतायत ते? काय म्हटले आणि त्यांनी काय सांगितलं? त्यांनी सगळं लिहिलेलं आहे बघा. होय, अरे वा. तुम्हाला त्रास दिल्याबद्दल सॉरी बरं का. खरं नाही मजा वाटली मला. बाबूराव बाबूराव.